तर बघा मैत्रिणींनो, आता उन्हाळ्याची चाहूल तर आपल्याला लागलेलीच आहे. आता हळूहळू अगदी तापमान वाढत चाललं आहे, ऊन जास्त पडायला लागलं आहे आणि हे पण आपल्यापेक्षा लहान मुलांना तर लवकर जाणवतं. का? तर उन्हाळ्यामध्ये थंड काहीतरी खायला मिळतं, प्यायला मिळतं आणि आपल्याला मागण्यासाठी आपण हट्ट करू शकतो आणि आपल्याला आईवडील देतातसुद्धा. पण सारखं आपण बाहेर नेऊन खाऊ घालू शकत नाही त्यांना किंवा आणू शकत नाही जास्तही वेळा आपण. कारण बाहेरचं आपण जे खातो तर त्यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं, केमिकल असतं किंवा वेगळं काही अगदी आपल्या शरीराला घातक असतं असे पदार्थ त्यामध्ये घातलेले असतात. आता बघा आपण उन्हाळ्यामध्ये दररोज दही खावं म्हणतात जेवताना किंवा ताक प्यावं म्हणतात. त्यामुळे आपण आता नेहमीच आपण दुपारचं दही हे घरीसुद्धा लावतो. तर हेच दही खाण्यापेक्षा घरी आपल्या मंडळींना, घरातल्या लहान मुलांना याच दह्याचं काहीतरी आपण करून जर काही दुपारचं प्यायला दिले तर अगदी साधी आपण लस्सी आज आपण करतो आहे. तर चला तर मग ही अगदी साधी सिंपल घरगुती पद्धतीने लस्सी कशी करायची ती आज आपण बघूयात. तर पहिल्यांदा बघा मी पातेलं गॅसवर तापायला ठेवलं आहे आणि 1 ग्लासभर जे दूध आहे ते आपण आता तापवून घेतो आहे. तर हे जे दूध आहे तर मी हे सकाळी तापवलेलं होतं, पण तरीसुद्धा आता हे पुन्हा मी तापवून घेते. आता साय जी येते तर ती मोडत आपण मीडियम गॅसवरती हे दूध जे आहे आपण आता 3 ते 4 मिनिट चांगलं तापवून घ्यायचं आहे. तर हे अजिबात आटवायचंसुद्धा नाही, फक्त आपल्याला तापवायचं आहे. त्या चमच्याने हलवून मी अगदी हे दूध जे आहे ते उतू येईपर्यंत आपण तापवून घ्यायचं आहे. तर बघा आता सायसुद्धा आलेली आहे पुन्हा त्याला. आणि तुम्ही जर कच्चं दूध घेतलं म्हणजे न तापवलेलं दूध घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा तापवलेलं दूध घेतलं तरीसुद्धा चालेल. कोणतंही दूध आपण वापरू शकतो. तर बघा आता हे चांगलं दूध तापलेलं आहे. आता चांगलं उतूसुद्धा यायला लागले. मी चमच्याने हलवत हे दूध थोडंसं तापवून घेते. म्हणजे थोडंसं पाण्याचं प्रमाण थोडंसं असेल तर ते थोडं कमीसुद्धा होतं आणि घट्ट दूध घ्यायचं आहे मात्र. आता बघा दूध उतू आलं, मी गॅस बंद केला आहे आणि पातेलं खाली उतरवून आता हे चमच्याने हलवून मी थंड करून घेते. हवं तर तुम्ही एखाद्या पसरट एखाद्या भांड्यामध्ये ओतून हे लवकर तुम्ही थंड करून घेऊ शकता. आता मी चमच्याने हलवून हे थंड करून घेते. तर बघा आता हे अगदी थंडसुद्धा करायचं नाही, अगदी कोमट आपल्याला हे दूध हवं आहे. आपण लहान बाळांना जसं दूध प्यायला आपण देतो तसं अगदी कोमट असं दूध हवं आहे. म्हणजे जास्त बोटाला चटका बसेल असंही नको आणि जास्त थंड होईल असंही नको. भांड्याला हात लावला तर हलकं गरम लागेल असं आपल्याला हे दूध हवं आहे. तर कोमट जे दूध आहे आता आपल्याला हे लावायचं आहे दही. तर आता दही लावण्याची प्रोसेस तुम्ही नक्की अशीच फॉलो करा. अतिशय छान असं दही लागलं जातं. तर आता हे लावण्यासाठी मी पसरट म्हणजे थाळी घ्यायची किंवा पसरट भांडं कोणतंही घ्यायचं आहे. तर आता मी माझ्याकडे बघा एकदम खोलगट अशी ही प्लेट आहे तर ती मी घेतली. आता त्यामध्ये आपलं घरातलंच विरजण आपण त्यामध्ये टाकतो आहे. तर हे ताजं विरजण आहे, अगदी आदल्या दिवशी लावलेलं. हे अजिबात आंबट नाही आहे म्हणून मी 2 चमचे घट्ट असं हे विरजण मी त्यामध्ये टाकते आणि या प्लेटला सगळीकडून लावून घेते. तर तुमचं जर दही म्हणजे अगोदरचं जे विरजण असेल जास्त आंबट जर असेल तर तुम्ही अगदी अर्धा चमचा किंवा 1 चमचाच फक्त टाका, जास्त टाकू नका. आता हे अजिबात आंबट नाही म्हणून मी 2 चमचे टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये हे कोमट दूध त्यामध्ये टाकले. आता हे सगळं चमच्याने आता हे दूध आणि दही म्हणजेच विरजण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मी सगळं मिक्स करून घेते. तर आता दुधामध्ये हे विरजण जे आहे ते चांगलं मिक्स करून झालं की आपण आता हे विरजण लावायचं. तर त्यावरती आता मी एक ताट ठेवते झाकण आणि आता हे जे आहे आपल्याला उबदार जागेवरती ठेवायचं आहे. तर आता मी अशा ठिकाणी ठेवलेलं होतं की मी हा पॅन घेतला आहे झाकणासकट, त्यामध्ये हे विरजणाचं भांडं ठेवलेलं होतं, त्यावर झाकण ठेवलं होतं आणि एक उबदार कापड तुम्ही त्यावरती अगदी लपेटून तुम्ही उबदार जागेवरती ठेवा. म्हणजेच हे दही जे आहे तर रात्रभर मी असंच ठेवलेलं होतं 7 ते 8 तासासाठी. तर मस्त असं हे आपलं बघा दही लागलं गेलेलं आहे. वर छान अशी साय आलेली आहे बघा त्याला. एवढंच करायचं आहे की आपण एकदा जर भांडं हे उबदार जागेवर जर ठेवलं तर
अजिबात इकडून तिकडे अजिबात हलवायचं नाही. एकाच ठिकाणी व्यवस्थित 7 ते 8 तासासाठी तुम्ही तसंच भांडं ठेवायचं. तर बघा अगदी मस्त असं हे घट्ट असं आपलं हे दही लागलेलं आहे. तर मस्त बघा आपलं जसं दुधाचं खरवस असतं तसं ह्या वड्या पडतात. तर हेच आता दही घट्ट जे आहे तर ते मी आता एका तांब्यामध्ये काढते. म्हणजेच आपल्या दुधापासून हे दही जे आहे अतिशय घट्ट झाले. तुम्हाला जवळून दाखवते. त्यामध्ये अजिबात तुम्हाला पाणीसुद्धा दिसणार नाही. तर हे पहा, अजिबात पाणी नाही. खरवसाच्या जशा वड्या पडतात तशाच पद्धतीने या वड्या पण आपल्या ह्या पडतात. म्हणजे इतकं घट्ट असं हे दही लागलं गेलं. तर तुम्हाला ह्या दह्याचा अगदी डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता हे दही घट्ट कसं होतं आणि कसं लावलं जातं. तर बघा आता हे घट्ट दही आपण आता एका उभ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. मी तांब्यामध्ये काढते, थोडंच असल्यामुळे तांब्यामध्ये आपल्याला हे हलवता येईल. तुमचं जर जास्त दही असेल तर तुम्ही उंच असं भांडं घ्या. म्हणजेच आपण रवीने हलवणार आहोत, म्हणजेच हे शिंतोडे बाहेर येणार नाहीत. तर आता ह्या दह्यामध्ये आपण आता जसं आंबट गोड दही असेल त्यानुसार पिठी साखर घालायची. मी 2 चमचे पिठी साखर घातली. आपलं दही अजिबात आंबट नाही म्हणून. तुमचं जर दही आंबट असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आणि त्यामध्येच आता फ्लेवरसाठी मी वेलदोड्याची पावडर टाकली आणि थंड होण्यासाठी बर्फाचे खडे टाकले. तर आता तुम्हाला जसं घट्ट पातळ जशी लस्सी हवी तशानुसार तुम्ही आता हे प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. आता आपल्या घरामध्ये वरण हटण्यासाठी रवी तर नक्कीच असते. तर या रवीनेच आपण आता हे हटून घ्यायचं. तर अगदी घरगुती पद्धतीनेच आपण हे जे लस्सी आहे ती तयार करतो. म्हणून त्यामध्ये आपण कोणतेही इसेन्स घालत नाही किंवा कोणतेही वेगवेगळ्या पावडरी घालत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही लस्सी बनवते. अतिशय सोप्या पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता. अगदी दुधापासून आपण दही लावले आणि दह्यापासून आपण लस्सी तयार केली. आता जशी आपल्याला पातळ हवी तशी तुम्ही थंड होण्यासाठी बर्फाचे खडे त्यामध्ये टाका आणि थोडीशी टेस्ट करून जर बघितली तर आंबट असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये साखरही वाढवू शकता. आता रवीने चांगली एकजीव हे करायची आपल्याला लस्सी आणि ही आपली लस्सी बघा लगेच तयार होते. आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही फळांचे क्रश टाकू शकता किंवा वेगवेगळे इसेन्स टाकू शकता. आपण बाहेर जाऊन कोल्ड्रिंक हाऊसमध्ये जसे लस्सी पितो वेगवेगळ्या फ्लेवरची तशीसुद्धा तुम्ही घरी करू शकता. पण ही जी साधी लस्सी आहे तर आपण घरगुती पद्धतीने जर केली तर मुलांना घरातल्या मंडळींना दिली तरी काही हरकत नाही. अगदी अतिशय हेल्दी अशी ही लस्सी बनते आणि अगदी सिंपल घरातल्याच साहित्यात. अगदी बीटर किंवा काही वेगवेगळे मशीन त्याला काहीही लागत नाही. अगदी मिक्सरसुद्धा लागत नाही. तर बघा आता एका ग्लासमध्ये ही लस्सी मी काढून घेतली. त्यावरती आपण ही जी दह्यावर आलेली साय जी आहे तर ती त्यावर टाकली आणि मस्त अशी ही आपली लस्सी खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी सुद्धा अगदी मस्त तयार झालेली आहे. तर ही लस्सी तुम्ही खात खात प्यासुद्धा किंवा पीत पीत खासुद्धा. तर मस्त अशी लस्सी आपण जशा पद्धतीने तुम्ही दही लावाल तशा पद्धतीने ही लस्सी सहज आपण तयार करू शकतो. अगदी घरच्या दुधापासून घरी लावलेल्या दह्यापासून आपण अगदी सोपी अशी ही लस्सी बनवलेली आहे. तर हा लस्सीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.